नमस्कार मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्यात म्हणजे चालू महिन्यात जमा केला जाणार आहे। या संदर्भात एक माहिती देण्यात आली आहे आणि जे लाभार्थी PM किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना काही बाबी जे आहेत पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आलेले आहेत। आव्हान राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। मित्रांनो, यामध्ये कोणते लाभार्थी 16व्या हप्त्यासाठी पात्र होऊ शकतात, त्यानंतर 16वा हप्ता कोणत्या महिन्यात येणार आहे या संदर्भातील जी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे ती माहिती आपण सविस्तररित्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये 100% अनुदानावरती तुम्हाला जर मिळत असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। PM किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता कधी मिळणार हे तुम्हाला समजून येईल। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच PM किसान योजनेच्या लाभासाठी नोंदणी तसेच eKYC सह अन्य बाबींची शेतकऱ्यांनी पूर्तता करणे आवश्यक आहे। याबाबत राज्यात 15 जानेवारीपर्यंत गाव पातळीवर सुरू असलेल्या विशेष मोहिमेत सहभागी होत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी केले आहे। शेतकऱ्यांनी निश्चित उत्पन्न मिळवण्याकरिता केंद्र शासनाने PM किसान योजना सुरू केली आहे। नोंदणी केलेल्या लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे eKYC केलेले शेतकरी कुटुंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत। PM किसान योजनेचा 16वा हप्ता जानेवारी महिन्यात वितरित करण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे। मित्रांनो, पॉइंट ध्यानात ठेवा, 16वा हप्ता जानेवारी महिन्यात वितरण करण्याचा केंद्र शासनाचा नियोजन आहे असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला आहे। या योजनेअंतर्गत पती पत्नी व त्यांच्या 18 वर्षाखालील अपत्यांचा समावेश असेल अशा सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास 2,000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात प्रतिवर्षी 6,000 रुपये लाभ अदा करण्यात येत आहे। भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या या योजनेत समावेश करण्यास अद्यापही संधी असल्याने शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा। eKYC नजीकच्या सामायिक सुविधा केंद्राशी आणि बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत पूर्तता करावी। अधिक माहितीसाठी आपल्या गावाचे कृषी सहाय्यक, कृषी प्रवेशक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केली आहे। धन्यवाद मित्रांनो।